लाख रुपयाचं ऑपरेशन त्याला करायचं आहे, ते डॉक्टर कडून आम्ही कोटेशन घेतलेले आहे. मग कुठे भीक मागतो सांगा? तुमच्या दफ्तरासमोर आम्ही गाडोरा घेऊन उभे राहू का? खूप पैसे इथे आहे, द्या आम्हाला, याचे हक्काचे पैसे देत नाही तर कमीत कमी त्यांना ऑपरेशन साठी काहीतरी म्हणजे ह्युमॅनिटी काहीतरी ठेवा ना. संतोष सची से बड़ा उसमें नीति फ्लोर चढ़ के आई ऊपर में क्या जवाब देना चाहिए असे इमर्जन्सीचे केसेस आहे ना, काहीही पैशाचा उपयोग होणार नाही. आप किसी माँ को अगर बोले थे कि तेरा बच्चा जाने के बाद तो ले और 10-20 लाख रुपए हम ऊपर देते हैं, तो किसी माँ को तो पैसे की जरूरत नहीं रहने वाली. काहीतरी इंसानियत रहनी चाहिए ना साहब. आज 1 साल हो गया है, हमने यहाँ पे आपके सामने मोर्चा निकाला था, उसमें 1 साल के बाद तो फिर तो वहीं पे आके रुकी हुई है. तो आप बताइए साहब, हम किस रास्ते के ऊपर जाना चाहिए? काकड़े साहब, पहले मैं खासदार था तो बहुत मेरे पास एक कम वक्त रहता था, अब मैं खासदार नहीं हूँ. मेरे को ये कहानियां सुनने के लिए नहीं है. मैंने आपको बोला था कि मेरे को आपसे ऑफिस से कोई लेना देना नहीं है. तो मानका पे और उसके पूरे डायरेक्टर चेयरमैन जो है वो कोर्ट में पूरी ताकत लगा रहे हैं बेल लेने के लिए. रोड पे पकड़ के धोएंगे हम उसको, अगर जेल के बाहर अगर निकला ना हो. अगर लोग मर रहे हैं, कुछ लेना देना ही नहीं है. अब जैसे आंकड़े गिनते बैठेंगे कि साहब आदर्श के तो 30 लोग मर गए थे, अब 40 हो गए रह करके आ जाओ. एक उदाहरण देतो साहेब, मी एक उदाहरण देतो. अनेक लोक असे आहेत ज्यांना एक इमर्जन्सी सिच्युएशन किसी की बच्ची की शादी है, किसी की बच्ची की शादी है, एडमिशन बच्चों के एडमिशन करवाने का है. भाई अपने एफडी रख के हमको क्या हासिल होने वाला? आप कलेक्ट मिनिस्टर के साथ बैठिए, उनको बोलिएगा कि साहब हमारे पास 3 करोड़ रुपया आए हैं, हमको सैंक्शन दो, हम 3 करोड़ रुपये बांट रहे हैं करके. ये आपको बोल रहे हैं क्या कि साहब हमको पूरा पैसा एक साथ दो करके? पूरा पैसा तो मैं इनके हलफ में से निकाल के दूंगा, लेकिन थोड़ा सा तो दो भाई. 10,000, 20,000, 25,000, 50,000, कुछ ना कुछ तो पैसा निकलेगा ना साहब. ये तो काकड़े साहब ये बताइएगा कि आज 1 साल हो गया है, 7 तारीख के दिन अपन मोर्चा निकाले थे, ठंडा मोर्चा. मैं रोज निकाल सकता हूँ, अब आपको रोज आपके पास आके तो यहाँ पे तो थाने बजाते बैठ सकता हूँ. आप चाहते हैं कि वैसा करना है? सर हमारी तरफ से पूरा जितना भी है ना सर. नहीं है साहब, नहीं है. आप अपना प्रोसीजर मुझे बता रहे हैं. मेरा सिर्फ लक्ष्य ये है कि आपके पास पैसा आया, वो पैसा कैसा डिस्बर्स करने का निकल के आप एफडी के अंदर रखेंगे साहब पैसा, उसमें आप अपने कर्मचारियों के ऊपर खर्चा करेंगे. ये पूरे ब्रांच मैनेजर्स जेल में रहना चाहिए था, पूरे ब्रांच मैनेजर्स. एक कोटी गेली ना सर 2050 सर. ये मेरे को बताइए, ये 3 करोड़ रुपए के अंदर से फिर आपके एडमिनिस्ट्रेटिव सैलरी इसी के अंदर से आप लेंगे. शांत बसा. मला एक प्रश्न, बराडे साहेब, आपण हे डिपार्टमेंटचे हेड आहे. एकदा हे सॅलरीचा माझ्या हातात आल्यानंतर आता मी बघितलं तर तुमचे नातेवाईक आहे की यांचे नातेवाईक आहे, 50,000 की आपल्यापैकी कोणाचे नातेवाईक आहे की 50,000 रुपये तुम्ही पगार देत आहे. आणि लोकांचे किती लोक आहे की ज्यांचे 25,000 रुपये आहे. म्हणजे तो माणूस ऑफिस मध्ये बसून 50,000 रुपयाची पगार घेतो, 45,000 रुपयाची, 40,000 रुपयाची पगार घेतो. म्हणजे मी आज काय करणार याचं? आपल्या काही जवळचे आहे, नातेवाईक आहे म्हणून त्यांना ते आदरणीय पोस्टवर बसवण्यात आलेलं आहे.
26,000 लोक असे आहेत तुमच्याकडे की ज्यांच्या 25,000 रुपये त्यांना द्यायचे आहे, आणि हे सगळे डाकू बसलेले जे आहे त्यांना तुम्ही 40-40, 45, 50-50 हजार रुपये पगार देऊ राहिले, आणि त्यांचं काम काय? आता तर तुमच्याकडे कोणी येणार नाही, आदर्शकडे कोण येणार आहे? 6,000 हजार रुपयामध्ये 6,000 हजार रुपयामध्ये तुम्हाला कॉलिंग साठी हे यांना सांगा, हे बसतील सगळे लोक रिकव्हरी साठी हेच काम करणार। आता हे मला सांगा, हे महाशयचं काम काय आहे? ते 101 साठीच ठेवलेलं होतं। काय हे 101 समजावून जे प्रकरण जे 101 दाखल वसुलीचे दाखला प्राप्त करून घेण्यासाठी करावं लागलेलं आहे, त्यासाठी हे लोक ठेवलेले मैत्र लोक। आता समजा उद्या मुख्यमंत्री येणार असेल किंवा कोणी मंत्री येणार असेल आणि हे सगळ्या लोकांना घेऊन जाऊन मी एअरपोर्टला त्यांचा घेराव करतो, आपल्याला त्रास होणार का नाही होणार? हे आपण निर्णय घेतला की समजा जे मंत्री शहरामध्ये येणार हे सगळे लोक त्यांना जाऊन घेराव करणार। एक साल के अंदर अगर हमारे को 3 करोड़ रुपये का आप मेरे को हिसाब बता रहे हैं कि 3 करोड़ रुपये आए है करके, तो ये 10-20 साल लगेंगे, उसके अंदर आपको पूरा पैसा लाके तो इनको वो करनी। अरे एक मरतबा वो जेल के बाहर निकल गए साहब, उनका वकील बोल रहा है कि नहीं हमको बाहर निकलने दो, हम बेचेंगे, हमारी प्रॉपर्टी है करके, इनकी मां जाने आया था ना। तो बताइए हम आपसे कब मिलना चाहिए और आप निकल होते इसके बारे में आप भैया साहब, मतलब अगर लगा ना फोन के ऊपर अगर उनको नहीं समझ में आ रहा है तो उनको बोलिएगा जाके, और उनको बोलो आप सत्ता में बैठे हुए साहब, मैं एयरपोर्ट के ऊपर उतरने नहीं दूंगा साहब। मतलब जब कोई मंत्री आएगा ना इनकी नाक खत्म कर दूंगा, इनको एयरपोर्ट के पास ही है तो मतलब इनको असर कर दूंगा। नहीं देखिए, आपको कितने कर्मचारी रखने का है, क्या रखने का है, मैं आपके किसी कर्मचारी को उसके ऊपर ये नहीं कर रहा हूँ, आपको जरूरत है आप रखिएगा, लेकिन आप जस्टिफाई करिएगा कि 50-50 हजार रुपये आप अगर दे रहे हैं। आपके कितने कर्मचारी है साहब जिन्होंने है तो लोन लिए थे इसी संस्था से, मुझे ये बताइए, उनकी रिकवरी के बारे में, उनकी प्रॉपर्टी सब करिए। किती कर्मचारी आहे हे सांगा मला, किती लोकांनी हे पैसे आपले लोन घेतलेले आहेत? मालके साहेब, मालकापे साहेब आपले मित्र आहेत, किती लोक आहे असे कर्मचारी ज्यांनी, आणि त्यांच्याकडून काय रिकव्हरी झालेली आहे? सगळं सर्वप्रथम तर त्यांच्याकडून व्हायला पाहिजे। किती आहे कर्मचारी बताइए सर? किशोरच्या मॅनेजरची साहेब 3 कोटीची प्रॉपर्टी जवळ एकट्याची कुठून आली नाही। कलेक्टर साहेबांच्या आदेशानंतर जेव्हा आपण कोणाची प्रॉपर्टी जप्त करायला चाललो तर तुरंत लोकांचा रिस्पॉन्स मिळत आहे। 16 लोकांनी पैसे जमा केले, 21 लोकांनी हे आहे ना, 16 लोकांनी किती पैसे? 61 लाख। हे कोणते लोक आहे की ज्यांची प्रॉपर्टी आम्ही जप्त करायला गेलं तर ते तुरंत आपल्या खिशात पैसे काढून आपल्याला दिले, कोणी 5 लाख रुपये दिले, कोणी 12 लाख रुपये दिले, 10 लाख रुपये दिले। मग हेच आपल्या कर्मचाऱ्यांना नोटीस का नाही करतात? प्रमुख पद्धतीने आंदोलन केलेलं आहे, आज भेट घेतलीत, काय उत्तर दिलीत, कशा पद्धतीने त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट झालेली आहे, काय? एक मोठं आंदोलन आदर्शच्या बाबतीत आम्ही 1 वर्षापूर्वी, एक्झॅक्टली 1 वर्षापूर्वी आम्ही काढलं होतं इथे हंडा मोर्चा, थाली मोर्चा, आणि त्याच्यानंतर आज 1 वर्षानंतर जेव्हा आम्ही रिव्ह्यू घ्यायला आलेलो आहे तर फक्त रिकव्हरी आणि जे प्रॉपर्टीज त्यांनी सेल केलेले आहे त्याच्यातून त्यांना 3 कोटी रुपये प्राप्त झालेले आहे। आता 3 कोटी रुपये त्यांनी काय केलेले आहे?
तर ते फिक्स डिपॉझिट मध्ये ठेवलेले आहे. आज रिव्ह्यू करताना अनेक गोष्टी समोर आलेल्या आहे की किती कॅज्युअल अप्रोच आहे. DDR ऑफिसच्या असू द्या किंवा कलेक्टर ऑफिसच्या, हे लोक म्हणतात की नाही कलेक्टर ऑफिसमध्ये प्रलंबित आहे, आम्हाला सँक्शन मिळत नाही आहे. मग मंत्री साहेब म्हणतं की नाही आपल्याला पैसे कशा वाटप करायचे आहे ते आपल्याला बघायला पाहिजे नियमावली. मी काय म्हणतो की जेव्हा पैसे हे खात होते तर त्यावेळी सगळे नियम पाळत होते का? आता पैसे तुमच्या FD आहे, अनेक असे आहे की ज्यांच्या मुलीचा किंवा मुलाला ऍडमिशन करण्यासाठी पैसे नाही आहे आणि त्यांचे हक्काचे पैसे इथे आहे. कुठे आहे तर FD मध्ये आहे. आता त्यांनीच मला आकडे दिलेले आहे की 25,000 रुपये चे जे ठेवीदार आहे 25,000 रुपयेचे, तर किती लोक आहे ते 26,557 लोक आहे. 26,000 आणि त्याच्यासाठी लागतं किती पैसे? 5,58,00,000 रुपये. 5,58,00,000 रुपये मिळाले तर किती लोक बाहेर पडणार याच्यातून? 26,000 लोक बाहेर पडणार. आता तुमच्याकडे 3 कोटी रुपये आहे ना, तर ते वाटून घ्या ना तुम्ही. हे लोकांना एकत्र पाहिजे नाही ना. जितके पैसे तुम्हाला मिळत आहे ते इमिजिएट त्याला डिस्बर्स करायला सुरुवात केली तर त्यांचा काही पैशाचा उपयोग होणार आहे. मग तुम्ही फक्त FDR मध्ये ठेवून काय उपयोग होणार आहे? म्हणून मी काय त्यांना सांगितलेलं आहे की आता खूप झालेलं आहे, आम्ही खूप सहन केलेलं आहे, हे लोकांनी खूप सहन केलेले आहे. आता औरंगाबाद मध्ये एअरपोर्टवर जे कोणी मंत्री येतील, आम्ही सगळ्यांना आदर्श ठेवीदारांना हे विनंती करणार आहे की आम्ही त्यांना सूचना देऊ आणि एअरपोर्टवरच त्यांचा घेराव करू. नाहीतर त्यांचे जे सहकार मंत्री आहे ते आमखास मैदानावर जेव्हा मीटिंग झाली होती, कॅबिनेटची मीटिंग होती, रस्त्यावर उभे राहून तो गिरीश महाजन साहेब, दिलीप वळसे पाटील साहेब यांनी रस्त्यावर उभे राहून यांना आश्वासन दिले होते की 3 महिन्यामध्ये आम्ही तुमचं सेटलमेंट करू. पडून गेले. आता काहीही आपण हे देत नाही की कधी त्यांचे पैसे मिळणार आहे करके. आणि आहे म्हणजे मानकापे स्वतः खात नाही होता, मानकापेच्या खाली जे अधिकारी लोक आहे ते पण खात होते. दुसरा, हे जे DDR ऑफिसचे जे अधिकारी लोक जे काम करत आहे 50,000 रुपयाची पगार. जे ब्रांच मॅनेजर जेलमध्ये बसायला पाहिजे होते ते आज 50,000 रुपये. आदर्शचे जे ब्रांच मॅनेजर जे आहे 45,000 50,000 रुपये. कशासाठी? फक्त कॉलिंग करण्यासाठी की बाबा पैसे परत करा याच्यासाठी. आम्ही त्यांना सांगितलेले आहे हे लोकांना काढून टाका, जे पैसे तुमच्याकडे आहे ते यांच्यासाठी द्या. आणि अनेक असे प्रकरण आहे. नेरकर नावाचा एक ग्रहस्थ आहे, मिरकर, मानकापेचा जवाई आहे, 4 कोटी रुपये आहे. काही प्रक्रिया झाली नाही त्याच्याकडून पैसे रिकव्हर करण्याची. कारण काय? तर राजनैतिक पक्षाशी काही संबंध आहे, त्याचा सत्ताधारी राजनैतिक पक्षाचा संबंध आहे. मग कोण फोन करत आहे यांना की बाबा त्याला हात लावायचा नाही आहे, तुम्ही फक्त गोरगरिबांकडून पैसे रिकव्हर करा. हे कोण करत आहे? मी आज पुन्हा विनंती करतो की लवकरात लवकर याचा काही उपाय झालेला नाही आहे. मी DDR साहेबांना सांगितलं की तुम्ही मला 8 दिवसानंतर 10 दिवसानंतर 12 दिवसानंतर तुम्ही मला सांगा की साहेब तुम्ही या, आम्ही तुम्हाला काहीतरी पॉझिटिव्ह रिझल्ट देणार आहे. नाही तर आम्ही आजपासून हे आंदोलन सुरू करत आहे की जे जे मंत्री शहरामध्ये येणार आहे त्यांचा घेराव आदर्श सगळे ठेवीदार करणार आहे.